सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित असल्याची माहिती, भुजबळ नाराज असल्याची चर्चा, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा। बीडमध्ये पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन, टोकाचं पाऊल उचलणार असाल तर राजकारण कसं करणार? पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सवाल, चुकीचं पाऊल न उचलण्याचं आवाहन। लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा वायनाड आणि रायबरेलीतनं विजय, गांधींची पसंती रायबरेलीला, तर वायनाडच्या जागेचा राजीनामा देणार, वायनाडमधून कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष। आरएसएसच्या आरोपात तथ्य नाही, ऑर्गनायझरमधल्या लेखावर अजित पवार गट संतप्त, भाजपचे नेतेही सहमत नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका। 4 महिने द्या, मला राज्य सरकार बदलायचे, इंदापुरात शेतकऱ्यांसमोर शरद पवारांनी विधानसभेसाठी कसली कंबर। पदवी प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी, 2.5 लाख विद्यार्थ्यांची नाव नोंदणी, गुणवत्ता यादी वेबसाईटवर जाहीर होणार। उजनीकडे येणाऱ्या नदीत माशांची आवक वाढली, नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी, गावांमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार। श्री गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, श्रींच्या पालखीचं हे 55वं वर्ष, पालखीसह दिंडी आणि आश्वांसह 500 वारकरी 1275 किलोमीटरचा प्रवास करत गाठणार पंढरपूर। कुवैतमधल्या अग्नितांडवात 40 भारतीयांचा मृत्यू, जीव गमावलेल्यांचा आकडा वाढण्याची भीती, पंतप्रधान मोदींची तातडीची बैठक, लेबर कॅम्पमधल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक, गेल्या 3 दिवसातील जम्मू काश्मीरमधील ही 4थी घटना।